शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इराणच्या खर्ग या बेटावरील लष्करी तळांवर अमेरिकेचा हल्ला. हॉर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी केल्यास तेल केंद्र उडवू, अमेरिकेचा इराणला थेट इशारा. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी म्हणून घोषित. खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस. इस्रायलकडून भारताच्या 2 तेल जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी. तर रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती. इराणच्या राजदूतांनी हॉर्मुझवरील प्रश्नावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तेहरानमधील हल्ल्यात मोस्तफा खामेनी जिवंत पण गंभीर जखमी. ट्रम्प यांचा दावा. तर मोस्तफा खामेनी सुरक्षित, प्रकृतीही उत्तम. इराणनं अमेरिकेचे दावे खोडून काढले. भारतात तेलाची कमतरता नाही. CNG आणि PNGचा 100% पुरवठा सुरू. बुकिंग संख्या सुमारे 75 लाखांपर्यंत वाढली. अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन. भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी उघड. राजीव गांधी चौक आणि दौडी पार या ठिकाणी विशेष मोहीम. बेकायदेशीर 37 सिलेंडरचा साठा प्रशासनाकडून जप्त. राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. काही ठिकाणी ॲप चालत नसल्यानं गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड. रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक तासनतास वेटिंगवर. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालक आणि वडापाव विक्रेत्यांचे मोठे हाल. अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि कॅफेमध्ये सुद्धा पुन्हा चुली पेटल्या. लाकूड आणि कोळशाचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याची कसरत. मुंबईतील CSMTच्या बाहेरील खाऊगल्लीमध्ये खवय्यांचे मोठे हाल. गॅस अभावी शेगडीवर जेवण बनवण्याची दुकानदारांवर वेळ. तर प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं दुकानदारांकडून खंत व्यक्त. आखाती युद्धाचा गॅसनंतर भाजीपाला मार्केटला सुद्धा फटका. पंढरपुरात मागणी घटल्यामुळे केवळ 10%च भाज्यांची विक्री. मार्केटमध्ये शुकशुकाट. उरलेला माल अक्षरशः फेकून देण्याची वेळ. मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या भीतीनं सायबर भामट्यांचा धुमाकूळ. 4 दिवसात 26,42,000ची फसवणूक. नागरिकांनी संशयास्पद फोन कॉल्सपासून सावध राहून कोणतीही लिंक करू नये. या ठिकाणी लिंकवर क्लिक करू नये, सायबर पोलिसांचं आवाहन. अमेरिका इराण युद्धामुळे इंडिगोकडून अतिरिक्त इंधन भाडं. 425 ते 2300 रुपयांनी तिकीट दर वाढले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावर अतिरिक्त भाडं. पुण्यामध्ये उन्हाचा चटका वाढला. तापमानाचा पारा 37 अंशांवर. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता. पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट. अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34%च पाणीसाठा. ठाण्याच्या हवा प्रदूषणात मोठी वाढ. शहरामध्ये 25हून अधिक प्रदूषण हॉटस्पॉट. हवा गुणवत्ता निर्देशांक 269च्या पार. धूळ आणि धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.